सुशीलकुमार शिंदे सीएम असताना वीज माफी दिली होती असं ठाकरेंनी म्हटलंय। तर वीज बिल माफीमुळे पुन्हा काँग्रेसचं सरकार आलं असंही ठाकरेंनी म्हटलंय। तर विलासराव देशमुख सीएम होताच दुप्पट वीज बिल पाठवली असं ठाकरेंनी म्हटलंय। तर काँग्रेस पक्ष कसा आहे हे ठाकरेंनीच सांगून दिलं असं फडणवीसांनी म्हटलं। ठाकरेंच्या वक्तव्यानंतर आता देवेंद्र फडणवीसांनी टीका केल्याचं दिसतंय। संभाजीनगरमध्ये आपल्या कार्यकर्त्यांचं शिबिर होतं आणि शिवसेना प्रमुख बोलून गेले की माझी म्हणजे शिवसेनेची सत्ता आली तर मी शेतकऱ्यांचा कृषी पंपाचं वीज बिल माफ करून टाकेन। सुशीलकुमार शिंदे बसले होते, आता आपल्या सोबत आहेत, पण त्यांनी काय केलं? मुख्यमंत्री होते, ताबडतोब योजना अंमलात आणली, शेतकऱ्यांना शून्य रकमेची बिलं पाठवायला लागले। शेतकरी खुश झाला, हे देतायत तर ते कशाला पाहिजे, हेच देतायत। परत निवडून दिलं काँग्रेसला, काँग्रेस सत्तेवर आली, सुशीलकुमार शिंदेची विकेट पडली, विलासराव देशमुख आले आणि विलासराव देशमुख सत्तेवरती येताच क्षणी पुढच्या महिन्यापासून दामदुपटीने बिल पाठवायला लागले शेतकऱ्यांना। आणि मग जाहिराती आला, बिल भरा नाहीतर तुरुंगात। हे तशी यांची योजना आहे। पुढच्या 3-4 वर्षामध्ये सरकारवर कुठलाही बोजा न येता शेतकऱ्याला मोफत वीज आम्ही देतो आहोत। आणि म्हणून ही योजना काँग्रेसची लबाडीची योजना नाहीये, तर याच्या पाठीमागे नीट नियोजन तयार केलंय। पुढचे 5 वर्ष शेतकऱ्यांना विजेचं बिल येणार नाही, हे तुम्हाला स्पष्टपणे सांगतो। आणि 5 वर्षांनी पुन्हा आपलं सरकार आलं तर पुन्हा येणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।